तूप कोणाकोणाला हवंय? बापरे, काय छान जेवण बनवलंय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. तर आपण आज आलो आहे सातारामध्ये, जे माझं गाव आहे, हिचं पण तेच गाव काय आहे. बोलतो? हो, दोघांचं एकच गाव आहे आमचं. माझं आणि सासर पण आहे आणि गाव पण आहे माझं. आपण अशासाठी आलो की आज हिच्या मावस भावाचं लग्न. लग्न आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आमच्या गावी आलेलो आहे. लग्न आहे संध्याकाळी, पण आता आम्ही सगळ्या पाहुण्यांकडे फिरतोय की जिथे जवळपास जे आमचे पाहुणे आहेत ना त्यांच्याकडे फिरतोय आपण. आणि आता हे मागे बघाल तुम्ही, माझ्या जलधारा नावाचं एक ॲग्रोटुरिझम आहे, ते माझ्या सख्या मामाचं आहे. तर जस्ट माझे सासूबाई आणि हिचे मामा हे आमच्या बरोबर आलेले, तर त्यांना दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि हे बघून मग आम्ही जाणार आहे लग्न अटेंड करण्यासाठी. जलधारा टूर एक थोडी झलक आपण दाखवूया जलधारा टूरची, ॲग्रो टुरिझमची. हा चला. वेलकम टू यूट्यूब चॅनल. तर हे आमची देवीचं मंदिर एंट्रन्सलाच आहे. चप्पल लांबूनच घेतो ना मी. ओ नाईस. स्वामी समर्थ महाराज की जय, दुर्गा देवी माते की जय. तर इथे आपण एंट्री केल्यानंतर एक मंदिर बघितलं इथे बाजूला, आणि एक इथे कॉन्फरन्स हॉल आहे, मल्टीपर्पज हॉल. तर तुम्ही तुमच्या बिझनेस मीटिंग असतील किंवा तुमचे बड्डे पार्टीज असतील तर तुम्ही इथे करू शकता इंडोरमध्ये. या साईडला मागे तुम्ही बघू शकता पूर्ण हॉटेल एरिया आहे. तर इथे पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर त्याचा एंट्रन्स ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी तिथे लग्न झालेलं, त्यासाठी असा एंट्रन्स दिलेला होता. तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक छोटासा एक मंडप आहे. तर इथे लग्नासाठी तुम्ही चेअर वगैरे इथे लावून दिलेलं आहे. तर हा लग्नाचा एक डायस आहे. आणि इथे छोटेसे स्विमिंग पूल आहेत 2. एक मोठा स्विमिंग पूल आहे आणि एक छोटा स्विमिंग पूल आहे मुलांसाठी. मागे स्लाईडचं काम चालू आहे सध्या. आणि जो हा एरिया बघाल ना तुम्ही या साईडचा, इथे पूर्ण खेळण्यासाठी दिलेलं आहे मुलांना. तर खूप काही खेळू शकतात मुलं. इथे वेगवेगळ्या पद्धतीची वेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत, पाहू शकता माझ्या मागे. त्यालाच आपण म्हणतो ॲग्रो टुरिझम. वन डे पिकनिकचा स्पॉट आहे चांगला. प्लस तुम्हाला राहायचं असेल तर राहण्याची पण सोय आहे इथे पूर्ण. इथे मस्त एक लॉन केलेलं आहे, पूर्ण मोकळी जागा आहे, तुम्ही लॉन म्हणून वापरू शकता इथे. तर अशी एक छोटीशी टूर आपण केलेली आहे. आणि आपण आता भेटूया ह्या पूर्ण प्रॉपर्टीचे ओनर आमचे मामा ॲडव्होकेट सुधीर ससाणे. नमस्कार. ॲडव्होकेट सुधीर ससाने. ससा पण तिथं आहे आमचा. ससा दाखवलास का? दाखवलं. मग ससानेला आणि सशाला ससानेंनी आणलेले. हा, हे आमचे मोठे मामा, माझे मोठे मामा, आणि ही माझी मम्मी. नमस्कार. अरे नमस्कार नाही, ते आपलं ब्लॉगिंग आहे मग त्याच्यामध्ये हे आपण सोलार पॅनल पाहतोय. त्याच्यावर 3 HP ची मोटर चालते. 3 HP ची मोटर. 3 HP ची मोटर चालते पूर्णपणे. जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत भरपूर पाणी. त्यानंतर आपण बघूया हे रेड ॲपल. आपल्या भागात ॲपलची ट्री येत नाही, पण हे रेड ॲपल जवळजवळ 6-6.5 फूट उंचाचं झालेलं आहे. तसंच हे ग्रीन ॲपल. कुठे ग्रीन ॲपल? हे ग्रीन ॲपल, हे ग्रीन ॲपलची 4 झाडं आहेत. गेल्या वर्षी ह्याला ॲपलला फुले पण आली होती, फुलं. हा, हे तूर आहे, तूर. हे आपल्या भागात जे तूर येते ती शक्यतो 4-3.5 फुटाची असते, परंतु ही तूर आहे ही 3 वर्ष टिकते झाड. याचं 3 ते 4 वर्ष. अजून आता 12-15 फुटाची झाडं झालेली आहेत आणि अजून थोडीशी वाढ होणार आहे याच्यामध्ये. आणि ही तीच तूर आहे ज्या मुली आणि सुना डोक्यावर वाढतात. स्पान पास केलं. ही पण वेगळी तूर आहे. हे संध्या खा ना, हे तूर खायला इथं येते, खायला या. ह्या खाण्यासारखी तूर आहे ही एकदम. फक्त असं चापसून घ्या की ज्याच्यात भरलेलं आहे का नाही, असं चापसून घ्या. संध्या इकडे बघ. ही वेगळ्या प्रकारची तूर आहे. ह्या सगळ्या ऐक ना संध्या, सगळ्या झाडांना आहे ना पिवळी फुलं आली, ती पिवळी. ह्याच एका झाडाला लाल फुलं आली.
अशा प्रकारे लाल फुलं आली, लाल. हा ही जी फुलं दिसत आहेत ना ही हा हा असा लाल, ह्याला लालसरपणा आहे बघा. हा हा लालसरपणा कुठल्याच इतर झाडांना नव्हता. पण हे वेगळं आहे. आणि सगळ्या झाडं इथं जवळजवळ 50 झाडं आहेत तुरीची. त्यापैकी एवढ्याच एका झाडाला लवकर तूर आली आणि लाल तूर आली. हॅलो. मस्त आहे ना ठिपकेत बघायला बघू हे बघ. काय आहे ते तूर आहे हा तूर. हा तूर आहे ना ह्याच्या आतमध्ये पण रेड रेड आहे. हे अजून पूर्ण पिकलं नाहीये. हम्म. तुमच्या हातातलं थोडं छोटं आहे अजून, थोड्याशा कवळ्या आहे. ओपन. कवळ्या आहेत. भरलेलं नाही. भरलेल्या पण आहे. काय काय मागच्या वेळेस पप्पा आलेले ना, पप्पा आम्ही इथे सगळे झेंडूचे, पप्पानी सगळ्या झेंडूच्या झाडाचे झेंडू काढून नेले. हो हाय पण गाडी कडूची आपण 2 झाडं लावलीत. एक तिथं आहे, एक इथं आहे. हा याला असं ग्रीन फळ येतं आणि खूप प्रोटीन्स खूप असतात खूप त्याला. प्रोटीन आपल्या भागात हे सुद्धा झाड येत नाही असं म्हणतात, हो परंतु ते खरं नाही. कारण आपल्याकडे आणलेलं तो झाड तेव्हा एवढ्या उंचीच होतं. आज त्याच्या दुप्पट उंची झाली, 5-5.5 फूट उंच झालेले झाड. गावाकडे कुठे असं इथे ह्याला- शेंड्याला त्याला आता फोडायला आय थिंक सो उन्हाळ्यामध्ये त्याला फुलं येतील. हा फुलं आल्यानंतर पावसाच्या सुरुवातीला याला फळ धरेल असं वाटतंय मला. ओके. हे वाचलेल्या माहितीवरून. उन्हाळ्यामध्ये नक्की खायला यावं का हो आवोकाडो टोस्ट बनवून खाऊ. इकडे या सगळ्यांनी इकडे या. पेरूचं झाड बघा. अर मस्त आहे. पेरूची झाड हे पेरूचे फळ पेरू फळ पण बघ. फळ आले बघा एवढ्या हो. छोट्या. एवढ्या आता मग छोट्या गेल्या झाडाला वर्षी या कसं वाटतंय? झाडाचे जवळजवळ 25 पेरू काढलेत आपण. बापरे हो. एवढ्या छोट्या झाडाला. हो. हे बघ ना, इकडे बघ ना. एक हे काय इकडे हे बघ. पेरू आलेच नाही. हे काय पेरूचे हे बघ. हो हे आता खूप पाऊस झाला ना, हे दाखव. पाऊस झाल्यामुळे हे हे बघा. पाठीमागचे जरा आता हे बघ किती कळे आल्यात. ह्याला हो. 3 आणि 2 5 कळे आले. हो हे आंब्याचं झाड आहे ना. आंबा आंबा कुठला वेगळ्या जातीचं आहे का. पपई घेऊ ना बाहेर. कुठल्या वेगळ्या जातीचं आहे का होय मामा? हो हो. इथे कुठ- 6 प्रकारचे आंब्याचे झाड आहेत. 6 प्रकारचे. म्हणजे लपलाय भय मग भित्रा. मध्ये वाटाणा बघ वळवळ पाणी थेंब थेंब गळ. आम्ही कुठं काय वाईट अर्थ काढलाय, तुम्ही लोकच हे करताय. केवढा मोठा घड आलाय. हे पूर्ण बर का देशी केळी आहे, देशी. अच्छा अच्छा देशी आणि सेंद्रिय पद्धतीने केलेले. याला कुठेही वरखट टाकलेलं नाही. त्याला एका एका घडाला जवळजवळ नाही म्हणलं तरी 12 डझन म्हणजे 12 144. हा जास्त मॅक्झिमम 144 आहेत. हो. आणि थांब परत धीरज. आता एकूण 9 घड आहे तिथं. 9 घड आहेत. 9 9 तिथं एक आहे. कुठं? हा इथून तिकडं पण आहे काय? इथं एक आहे. हो, इथं एक आहे. पलीकडं थांबा. आहे. झूम करून दाखव. कुठे आहे काय? हे बघ, हा इकडे तेव्हा काय तुकडं तुमच्या मागे बघा मामा, तुमच्या मागे तुमच्या मागे. इकडे भरपूर आहे. हा. आमचे काही 9 घड आहेत. हो इकडे पण एक आहे. देशी केळींचा घड आहे. फुकट देतो इथं, फक्त प्रवास खर्च करा तुम्ही. प्रवास खर्च करतो. म्हणजे नागपुरात संत्री फुकट मिळतात असं झालं मग. हो अहो, ते कोकणात नारळ फुकट म्हणतात. पण कोकणात नारळ उलट महाग असतो कोकणात. हो हो नाही ते असं 50-60 रुपये आहे म्हटले नारळ इथं. फणस 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 मोठं. हा काफा पण येते, काफा. का हा इथं लग्न झालं ना आता परवा. लग्न झालं. हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला जलधारा ऍग्रो ऍग्रो टुरिझमच्या इंस्टाग्रामला पाहायला मिळतील तुम्हाला. येस हे बघा इथे आता परवा जागा आहे बघा. 2,500 प्लस लोकांचं सिटिंग व्यवस्था केली त्यावेळेला. ओके. अरे वा छान. केलंय ना तुम्ही. मामा जरा तुम्ही ऍग्रो टुरिझम बांधायला लेट केलं, नाही तर आमचं लग्न पण इथंच नसतं का केलं. तुम्ही जरा लवकर लग्न केलं असं मला वाटायला लागलं. हा हे बरोबर असू शकतं. बघितलं धीराज, मी सांगत होती मागे लागलेला. मी तर म्हणत होती थांबायचं लग्नाला. कोण? हा अरे नाही लवकर लवकर काय हे काय बोलले माहिती का? पोरगी तयार नाही झाली तर उचलून आणू म्हणले घरून, हो. पळून आणू असं असं शिकवतात हा ना. पळवूनच आणणार होतो हिला. लहान मुलांना असं शिकवता तुम्ही, असं असं आदर्श ठेवता. पळून आणायची दुसऱ्याची मुलगी. काय इथे दाखवायसाठी लग्नाचं. आता माझी झाली, आता प्रॉपर्टी मिळणार आहे मला. हे आता ऍडव्हर्टाईज साठी आहे. हो हो
हा एका फांदीला 11 पेरू आलेले आहेत. हे बघा. देखो, 11 पेरू आलेत. बापरे. आणि हे पेरू असा एवढा होतो आणि खूप 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 गोड आहे. गोड आणि हे सुद्धा सेंद्रिय पद्धतीनं झाड वाढवलेलं आहे. त्याला वर खत, युरिया, सुफला काही घातलेलं नाही. तेवढं सगळं पानं वाळलेले पण फुलं सगळी एकदम ताजी टवटवीत. हो मग काय. मखमालीचे मम्मी तुला माहिती का तुझा ड्रेस आणि झाडाचा कलर एकच दिसतोय. हे चिंचेचे झाड बघितलंस? चिंचचा हा आहे काय. हे चिंचेचे झाड दिसे मजची नाद वृक्षापरी. गजाशी तू गजाशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. आता हे पेरू रुचे झाड. इकडून चिकूचे झाड जसे की माणसा परी. हे बघ, हो किती चिकू आले बघ. केवढंच हे झाड आहे. केवढस झाड आहे. एवढ्या चिकू बघ छोट्या किती. झाडाला एवढे सारे चिकू आले. चिकू हा काय आहे ते झाड फुलं ना. सेवंती फुल सेवंती. अगं मला तुझी किती 81 येत होती. 81 येत होती वे. हा, तुला कळालंच नाही. ते तो किती जो 81 दिदी माहितीये का? किती कळलं का 81 म्हणजे? आठवण ना. आठवण. हे दक्षिणेतलं अंजीर आहे. अंजीर अंजीर दक्षिणेतलं. अंजीर, याला एवढं मोठं फळ येतं. हो आणि ह्याला पाण्याची सिस्टीम कशी केलेली आहे? ठिबक सिंचन नाही. ठिबक नाही. हा ठिबकच आहे. ठिबक सिंचन आहे. ठिबक सिंचन सगळ्याला ठिबक सिंचन. पूर्ण झाडांना सगळ्या झाडांना. सगळ्या आहे बघा इथं. थोडं पाणी बाहेर जातंय. हे बघा हे चिंचेचे झाड. हे बघा सगळीकडे ठिबक सिंचन केले सगळ्या झाडांना. हे पण चिंचेचे झाड नाही, हो. तोंडाला ठेवायचं तोंडाला. वाळलेले आहे पण फुलं एकदम ताजी टवटवीत. मग काय. मखमलीला पण भरपूर फुलं आहेत. हे वॉटरफॉल आहे. वर दिसते, तिथून पाणी हा. सोडतात ते. वॉटरफॉल आहे इथे चालू असतं. आणि ते हे पूर्ण हा sports हे activity आहे. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी लहान म्हणजे सगळ्यांनाच. पाण्याचं waterfall आहे. पाण्याचं वॉटर. अच्छा पाण्याचा वॉटरफॉल आहे वय. अरे देव मला वाटलं. पाणी पडतं वरून. हो वॉटरफॉलला वरून पाणी पडतं. काय बोलताय. वरून पाणी पडणारा वॉटरफॉल. अगो बाई. बोल. हे पूर्ण तुम्ही बघताय ना, हे पूर्ण मुलांना खेळायला, मोठ्या माणसांना पण खेळण्यासाठी आहे. आणि इथे एक स्लाइड्स दिलेत. आणि आमच्यातली काही लोक बघा गेट सेट रेडी गाईज. सांगा हो ऍडव्हर्टाईज बसवा आधी व्यवस्थित त्यांना. पकड ना ते रोप. चालतंय ना तुला बसलं तर? मामा रेडी आहेत. हे कसं- संध्या रेडी आहे. हो, ते नीट हो चला बसा. नाही म्हणाय पाहिजे नाही, हा. पण नाही बसायचं मला तर जास्त आलं कारण. चलो. 1 2 3. Whoa! हे रिटर्न येतात. म्हणून माझं लक्ष. इकडे संध्या. पकड लवकर. एक मिनिट परत. कधी सांगा. 1 मम्मी व्यवस्थित. अंगठा वा इकडे अंगठा. 1 2 3 गो. चल मम्मी. अरे मम्मी थांब. नारंगी. चालू झालं. महत्वाचं झाड दाखवलं आपण आता. महत्वाचं झाड. महत्वाचं झाड. मोसंबी, नारंगी हे झाड आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचं झाड येत आहे. हे कशाचं झाड असेल कोणी ओळखा बरं सगळं. का पाहू कोणाला कळतं का? बघतीस का बाबा? हे तर आपल्या इथे ओळखा. येतच नाही. इकडं येतच आपल्याकडे नाही? येतच नाही आपल्याकडे. हा मग असं कसं ओळखणार. पण तुम्ही नेहमी वापरता, किवी? गळ्यात घालता. रुद्राक्ष? रुद्राक्ष. हो. हे रुद्राक्षाचं झाड आहे. वा, वा. ते बघितलंय फोटो ते पण आता तेच आहे का माहित नाही. 6-7 फूट झाले झाड. हम्म. ही चेरीची 1 2 3 झाड आहेत. अच्छा म्हणजे केक म्हणजे डिटर्जंट केक हो नव्हे. हो हो हो. लय स्लो दिसते. हदग्याची फुलं माहित नाही तुम्हाला? पण अदगा म्हणतात हदग्याची तेवढं माहिती फुलं आहे. असतात ना, पांढरी त्याची फुलं भाजी असतात. करतात खूप छान. भाजी. हदगा हे खूप औषधी वनस्पती आहे. शेवग्यापेक्षा जास्त गुणधर्म त्यात आहेत. शेवग्याचे गुणधर्म सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे हो, हो, fiber हो. या
जसं मोसंबी सारखं. हदग्याच्या वनस्पतीत आहे ना ते फुलापासून भाजी तयार करतात, हा. फुलापासून भजी तयार करतात. अरे वा. म्हणजे शेंगापासून गवारीपेक्षा जास्त चांगली शेंगेची भाजी लागते. टेस्टी. आणि कोवळ्या पाल्यापासून भाजी करतात. आणि कोवळा पाला आणि किंवा जाड पाला असं वाळवून त्याची पावडर करून ती दुधातून खाल्ली तर गुडघे हाड मजबूत होतात. अरे वा. हा पांढरा हादगा पांढरा हादगा, आणि तो लालवाला. पांढरा हादगा सगळीकडे मिळतो. पांढरा हादगा सगळीकडे मिळतो, लाल हादगा सगळीकडे मिळत नाही, फक्त जलधारावर मिळतो. फुल हा. फुल हा. फुल क्वचितच close-up घे मिळतो. फुल. हो, क्लोजअप घे. हे असं दिसतं. हे बघा हे घे, हे छान हे आहे. बघ इकडं इकडं. हे संपूर्ण झाडाचा उपयोग आहे. हे बघा. हो, मस्त आहे व. ही फुलं जोपर्यंत फ्रेश आहेत झाडावर आहे तोपर्यंत गुलाबी आहेत, आणि खाली पडली की ही लेव्हेंडर कलर होता याचा, पर्पल. हे बघा असं. आता छान पैकी काढ. हे बघ. हा. Close-up घे आता, close-up. हो. हे घेतला क्लोजअप मग एवढा कर लाल कर. आणि कसा जोपर्यंत पिसारा झाडावर सारखा. आहेत ना फुलं हो. तोपर्यंत ह्याचा कलर वेगळा आहे. आणि खाली पडल्यानंतर पूर्ण लव्हेंडर आहे. हा लवेंडर. असं वाटणारच नाही की हे ती पूर्वी फुलं. लाल कलर होता म्हणून. हो, कलर बदलणारी फुलं. कलर बदलणार. भरपूर कलर मध्ये पण. हो. हे पांढरं फुल क्लोजअप नव्हता भेटला मग तुम्हाला. हा. क्लोजअप ते उंच होतं. हा, पण हे पांढरं खाली पडल्यावर पण पांढरच आहे, पांढरेच हा नाही पण हा नाही बदलत. रंग बदल लाल. ऐक ना, या फुलाची भाजी करायची, इतकी मस्त लागते भाजी. हा ना. फक्त भाजी करताना मधला हे काढायचा. काढून टाकायच्या, एवढ्या पाकळ्या घ्यायच्या, हा. द्यायच्या फक्त टाकून. पाकळ्यांची भाजी करायची. ह्याची हो. भाजी करायची भाजी, हा. किंवा हे असं पिठल्याच्या तू- पिठात बुडवून हा भजी करायची. पिठात बुडवून असं बटाटा भजी करतो तशी हा. भाजी करायची. तसं आपण तसं कच्चं करायचं. पण खाऊ शकतो ना. हो, हो, कच्चे पण soft खाऊ शकतो. वैजंता आहे का हे? त्याला काय आलं, फळ आलीत व्हय? फळं आली छोटी छोटी. ठीक आहे, बघ. हा, हे बघ. वैजंता म्हणून, वैजंता झाड म्हणून तुम्ही नेटला हा. सर्च करा. हम्म. त्याचे खूप औषधी उपयोग आहेत. हा, म्हणजे औषधी वनस्पती. डायबेटिसला औषधी. वगैरे खूप उपयोगी अच्छा, येते. ज्यांना शुगर जास्त प्रमाणात त्याने असे हा. हा, ह्याचं काहीतरी असेल. पावडर बनवून खायची. वैजंता म्हणून सर्च करायचं. हा, वैजंता. एक फळ सुकवायची, हा. त्याची पावडर करायची आणि आणि ती खायची. तुम्ही सकाळी रोज घेऊ शकता अनुषा चला आता पोटी. तुम्हाला काहीतरी पाण्यामध्ये मस्त टाकून, पैकी कोमट खायला देतो. पाण्यामध्ये द्या द्या हो द्या. तुमची शुगर लेवल कमी होते. हा ना. हे जे पानं तोडून खाऊ चल. कसे मामा? हा ना. पुदिना आहे ना? हा तर तुला काय करायचं. काय आहे ते? खाऊन बघ रे. हे वैजंता खाऊ धरा. धीरज तुळस आहे ती. बोल ना. तुळस आहे. अच्छा, ते मिंट. हा, तसं आता काय मिंटला काय करायचं? म्हणतात मराठीत? पुदिनाच म्हणतात. हा, मग मी काय म्हणते कधीपासून? मग ती पुदिनाच म्हणतोय ना. तू कढीपत्ता म्हणलीस. ए चल छान आहे का रे तू? नाही, मी पुदिना बोलते कधीपासून. मिंटचं झाड. ह्याच्यात पण रेकॉर्ड आहे, मी पुदिना बोलते. सर आहे तुमचा. हा प्ले कॅफ- चिल्ड्रन प्ले एरिया. चिल्ड्रन प्ले. आणि हा इथं कॅफेटेरिया. कॅफेटेरिया. हा सगळा कॅफेटेरिया, आणि इथे रूम्स आहेत. हळू हे रूम्स आहेत. राहायचं असेल कोणाला तर तसं पण आहे. आपल्याकडं बंगलो टाईप. 10 रूम्स आहेत. हा. 10 रूम अटॅच आहेत. त्यापैकी 2 डॉर्मेटरी आहेत. हा. एका डॉर्मेटरीत 10 लोक झोपू शकतात. 10 जेंट्स किंवा 10 लेडीज साठी आपण ते देत असतो. डॉर्मेटरी सुद्धा अटॅच आहे. हम्म. आणि बाकीचे सगळ्या रूम्स आहेत ह्या लक्झरियस रूम्स आहेत. नॉन एसी आहेत. कारण इथं थंड वातावरण असल्यामुळे नॅचरल एसी आहे. नॅचरल एसी. हा. लागत नाही. नाही. आणि तिथे ना आता स्विमिंग पूल मध्ये स्लाइड्सचं काम चालू आहे. आणि एकदम उड्या मारून तिकडे कुठे जात ससे घ्या. नाही मग ओपन जिम आहे. हे इकडे ओपन जिम आहे. अरे वा. हा, ओपन जिम आहे. जिम आहे. ही ओपन जिम आहे. हे तुझ्यासारख्या म्हाताऱ्यांसाठी चांगलं आहे. हा. छोटू राम देऊ तुला काढून द्या. नको, नको असू दे, त्याच्यातच आहे. आमच्याकडे होते 2. हे बघ कसे खातायत बघ. त्याला सर माती टाकूया खाल्लं म्हणजे ती फरची ओली घालावं. मी बघ टू. तो, बघ ते कसं तुला हे देते पोच देते बघ खाताना. ए ते हे तिकडे बघ. काय साईडला त्यांनी एवढं खाऊन जमा केलंय का? हो असंच करतात ते. हा. आणि तिकडे जाऊन सगळं बसतात. सगळं. 3च काय मामा? 4थं कुठे? तुमच्याकडे पण लक्ष द्या. बघा जरा यांच्याकडे. अजून खाली. हा, थांब ते काय झाले ते हा, असंच ठेव. फोटो काढा प्लीज. फोटो प्लीज. सुपरमॅन. त्यांना पण होऊ शकतं. ये देख, इधर भी है. इधर मंकी देख. आई एम द मंकी बोल ना. अब इधर बोले. दुसऱ्यांना पण होऊ यू आर द मंकी. त्याच्यामुळे. खाली. हा, इकडे.
किती फोटो काढू शकतात मुलं, आईला मजा करू शकतात. इथे slides पण आहेत. हो इथे स्लाइड्स पण Slides आहेत, खेळायला चढायला इथे हो इथे जा ना, इथे आईला जलधरा. झोपाळे पण आहेत इथे. हो 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 इथे सगळं स्विमिंग साठी सीसॉ पण आहे. सीसॉ आहे. हा, ए, तिकडे ते पण आहे जम्पिंग. हे पण ब्लॉक मध्ये घ्या. हे पण ब्लॉग मध्ये घ्या. आमचे लहान मुलं खेळतायत. हा, लहान मुलं आहे ते लहान मुलं खेळतायत. तांगड्यावर करताय. जास्त आता वर नाही करत. बालपण आठवलं ना, बालपण आठवलं ना. बहीण भावांचं कसं चाललंय बघ, माझ्या बहीण भावांची ते लहान झालेले आहेत. लहान झालेले आहेत. जलधाराला येऊन लहान व्हा आणि लहानपणाचा आनंद लुटा. आनंद घेण्यासाठी हो, हो, तिथे हो. यावं. येस. म्हातारे माणसाने नाही, लहानपणाचा वारा जलधारा. काठी घेऊन येणारे माणसं सुद्धा इथे लहान होऊ शकतात. लहानपणीचा आनंद घ्यायचा असेल तर जलधारा. तर जलधारा. येस. थोडासा वर घ्या बस. आता वर आणि ऍक्शन करा. हो, ऍक्शन असं तर एक्सप्रेशन. थांबा. इकडे बघा, जरा कोपरा असं घेता येते का तुला? कापराचं झाड आहे आमचं. कापूर राहिलं. भीमसेनी कापूर. भीमसेन कापूर. दरवर्षाला इथेच यावं लागेल का? हो हे बघा, हे कापराचं भीमसेनी कापूर. कोणाला पाहिजे तर हे मोठं झालं घेऊन जा. झालं की मोठं झाल्यानंतर विकत घेऊन जा, याच्या फुकट नाही. अजिबात डास येत नाहीत असं म्हणतात. हा, म्हणतात. आता ते आपण प्रत्यक्षात कापूर बघू. कसा येतो त्याला डायरेक्ट वड्या येतात का? नाही, त्याच्या चिकापासून बनवत असावेत असं मला वाटतंय. वाटतं. हा का? आणि ते फुलं तर क्लोजअप घ्यायचं असले की क्लोजअप घे जरा छान फुलं. मोठी किती मोठं जास्वंदाचं फुल आहे बघ ना हे. बापरे, जम्बो जास्वंद आहे, जम्बो. बापरे, हे बघ, झाडापेक्षा फुलच मोठं आहे. काय घेत नाही मिळत नाही ते. त्यातला मेल म्हणतात त्याला. सगळं ते अच्छा करून खा. त्याला फळ येत नाही, पपई येत नाही याला. अच्छा. फक्त मग हे फुलं काय येतात. फुलं आहेत ती? याला फक्त फुलं येतात. फुलाची पपईची फुलं पप्पाची फुलं याला फळ येत नाही. नाही आहेत. सदाफुली सारखं दिसतंय ते. फळ येत नाही. हो आहे ना हो दिसायला हो, फुल कसं- सदाफुली सारखी. बापरे, बघ पपई बघ. आयुष्यपत. हे पपईचं झाड मोठं केवढी मोठी पपई आहे. अगदी लहान एवढं झाड असल्यापासून पपई येत आहे त्याला. हो ना. तर आपण पूर्ण प्रॉपर्टी फिरलो, बघितलं स्विमिंग पूल बघितलं. ॲग्रो टुरिझमचा जो मेन पार्ट आहे की वेगळ्या प्रकारची झाडे आहेत, आयुर्वेदिक वापर पण आहे त्यांचा. तर हे ॲव्होकाडोचं झाड पण मी पहिल्यांदाच बघितलं. तर हे सगळी मी पण, आपण हो. बघितलं प्रॉपर्टी. आता या शेवटचा एक पार्ट आहे जो आपला कॅफेटेरिया एरिया आहे, ते आपल्याला दाखवतो मी तुम्हाला. चलो. इथे असं नारळाच्या झाडांचं त्यांनी बाजूला खोड लावलेले आहेत की ज्याने अजून छान वाटतंय यायला. एंट्रन्सला. हा, कलर पण दिलेला आहे एवढं नाही. आणि हा पूर्ण खडक आहे ना, हा जांबा खडक आहे. कोकणातला जो असतो तो जांभा. जांबा खडक, त्याचं पूर्ण बांधकाम आहे ही प्रॉपर्टी मध्ये. चला. तर आपले जलधारा ॲग्रो टुरिझमचा बोर्ड, हे लव्हेंडर कलरचं कोणतं फुल? जलधारा. चल. ऍड्रेस ढगेवाडी लिम, NH4 हायवे, रायगाव फाटा, सातारा. येस. नक्की विजिट करा. आता या इथे माझ्या मागे. परत एकदा ऍड्रेस सांगाल का? इथे पूर्ण किचन एरिया आहे. इथे जे बाज आहे ते बाजवर बसून एन्जॉय करू शकता. आणि Yes. इथे बसायला सिटिंग अरेंजमेंट आहे. मोठा ग्रुप जेव्हा येतो तेव्हा हे पूर्ण अरेंजमेंट होऊन जातं. किती लोकांचं तरी 180 लोकांचं सिटिंग आहे. या एरियात 20 लोक मध्ये बसू शकतात. आणि हे मीटिंग साठी वगैरे लोकांना हवी मीटिंग करता यावी म्हणून हे झालेलं आहे. रिलॅक्स मध्ये हो. बाज मस्त पूर्वी आम्ही आणि आपल्याकडे नव्हतं. रिलॅक्स. बापरे. चला बोला. कसं थंड वातावरण इथं. मी मुद्दाम असं करतोय. बोला. आपले हे जलधारा ॲग्रो टुरिझम आज या ठिकाणी संध्या आणि धीरज आले आहेत. जिथं गरज तिथं धीरज. अगो बाई. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जिथं गरज तिथं धीरज. हा, तर सर्वांच्या आणि धीरजची मम्मी आणि मामा, धीरजचे सासू. सासू आणि मामी असे मामा आले, दोघ जण आलेत. म्हणजे माझे संध्याची मम्मी आणि संध्याची मामा आलेले आहेत. तर लग्नाच्या निमित्ताने आम्ही मुंबईवरून सातारला आलो, पण आमच्या त्या एका छोट्याशा भेटीमध्ये ही पूर्ण प्रॉपर्टी आपण बघितली.
आणि अतिशय सुंदर डेव्हलप केलेली आहे ही जलधारा प्रॉपर्टी. आणि खरंच म्हणजे वन डे पिकनिक असेल किंवा वन नाईट स्टे करायचा असेल तुम्हाला तरी बेस्ट प्रॉपर्टी आहे. तुम्ही इथे येऊ शकता. पत्ता तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ खाली. आणि Contact number पण. लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठी ही प्रॉपर्टी एन्जॉय करता येते. वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत, इव्हेंट्स अरेंजमेंट्ससाठी पण चांगली सोय आहे. लग्न समारंभ असतील किंवा तुमचा बड्डे पार्टी असेल, कॉन्फरन्स रूम अवेलेबल आहे. तर सगळं तुम्हाला एकच ठिकाणी मिळतं जलधारा ॲग्रो टुरिझममध्ये. नक्की व्हिजिट करा. सातारामध्ये हे रायगाव फाटावर लिंब ढगेवाडी एरिया आहे, तिथे आहे. आणेवाडी टोल नाका सांगायचं सर्वांना माहिती असतं. NH4 आहे, टोल नाका, पुणे NH4 आहे. बँगलोर हायवेला एकदम लागूनच आहे. तर नक्की व्हिजिट करा जलधारा ॲग्रो टुरिझम. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.